नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. आज दिनांक 17 जून 2026 रोजी नांदुरा येथे घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ निधी द्या, अन्यथा मनसेचे आंदोलन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन देऊन चांदूर बिस्वा तसेच तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित हप्त्यांचा निधी तात्काळ वितरित करण्याची मागणी करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील अनेक घरकुलधारकांनी आपल्या घरांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण केले असून काही लाभार्थ्यांची घरे पूर्णत्वासही गेली आहेत. मात्र अद्याप त्यांना योजनेचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांची हलगर्जी तसेच जिओ टॅगिंग प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे लाभार्थ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. घरकुल योजनेवर विश्वास ठेवून अनेक गोरगरीब कुटुंबांनी आपली जुनी घरे पाडली आहेत. काही लाभार्थ्यांकडे राहण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही नसल्याने त्यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याचबरोबर काही दलालांकडून लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीही समोर आल्या असून अशा दलालांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. यासंदर्भात आज चांदूर बिस्वा येथील घरकुलधारकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयात धडक देत गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी लाभार्थ्यांची वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली. कोणत्याही लाभार्थ्याला वेठीस न धरता त्यांच्या घरकुलाचा पुढील हप्ता तातडीने मंजूर करून निधी वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान येत्या 8 दिवसांत या प्रश्नावर ठोस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समिती नांदुरा येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष भागवत उगले, शहराध्यक्ष सागर जगदाळे, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष बळीराम गिरे, मनविसे शहराध्यक्ष ओम फाटे, शहर उपाध्यक्ष रामभाऊ राखोडे, शेख रहीम, शेख मुल्ला मोहसिन, शहा गुलाब, मोहम्मद एसीन, आदिल इजाज, शेख वसीम, शेख नईम, अनियाज शेख, इलाम शेख, उल्ला शेख यांच्यासह चांदूर बिस्वा येथील मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते. आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले की चांदूर बिस्वा व तालुक्यातील बरेचसे गावाचे जे घरकुलांचे रमाई योजना, त्याच्यानंतर पंतप्रधान योजनेतील जे काही घरकुलं आहेत, या घरकुलांचे हप्ते आजपर्यंत मिळाले नाही आहेत. आणि येथील काहीतरी ते काय म्हणतात त्याला टॅग करायचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रॉब्लेम दाखवतात. व दलाल येथील काहीतरी हरामखोर दलाल या लोकांना पैसे मागतात, खात्यामध्ये पैसे जमा करायचे, टॅग करायचे पैसे. हरामाचा पैसा काय, शेतकरी गरीब लोकांचा पैसा मागून राहिले. लाजा वाटायला पाहिजे त्यांना. आमचं त्यासाठी आज मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात तुम्ही या लोकांच्या खात्यात त्यांचे घरकुलाचे पैसे टाका, अन्यथा आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना व या सर्व घरकुल लाभधारकांच्या वतीने यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू. या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी या कार्यालयाची राहील. येथील जो गचाळ कारभार चाललेला आहे की लोकांना विनाकारण त्रास देणे व काही हरामखोर लोक यांना पैसे मागतात, पैसे टाक्यासाठी. लाजा वाटायला पाहिजे त्यांना, लोकांना गरीब लोकांना पैसे मागायच्या. म्हणून आम्ही आज त्यांना निवेदन दिलं. येत्या 8 दिवसात यांच्या कामं झाले तर ठीक, यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर ठीक व यांचे कामं मार्गी लागले तर ठीक, नाहीतर आम्ही येणाऱ्या 8 दिवसानंतर येथे तीव्र मनसेच्या वतीने आंदोलन करून याची सर्व जबाबदारी या कार्यालयाची राहील. जय महाराष्ट्र.